मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्न जो टॉपिक आहे, राष्ट्रीय उत्पन्न अर्थशास्त्रामधील धडा, त्यामधील सर्व प्रश्न आपण किंवा सर्व जे कन्सेप्ट आहेत ते बघणार आहे. तर हे पुस्तक आहे देसले सरांचे पुस्तक आहे. देसले सरांच्या पुस्तकामधून हा भाग आहे तो आपण कव्हर करणार आहे. राष्ट्रीय उत्पन्न हा धडा जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. देसले सरांच्या पुस्तकामध्ये ते सविस्तर त्याची मांडणी केलेली आहे. त्याचबरोबर सर्व गोष्टी ज्या आहेत, सर्व कन्सेप्ट जे आहेत ते सोप्या भाषेमध्ये समजून सांगितलेले आहेत देसले सरांच्या पुस्तकामध्ये. किंवा तुम्ही रंजन कोळंबे सरांचे देखील पुस्तक वापरू शकता. आता देसले सरांचे पुस्तक जे का वापरत आहे, कारण का यामध्ये सर्व ज्या गोष्टी आहेत कंबाईनच्या असतील दृष्टीने किंवा त्याचबरोबर राज्यसेवेच्या परीक्षेच्या दृष्टीने असतील, त्या सर्व गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. आपण 2024साठी कंबाईनची ॲडव्हर्टाईज फोकस करत आहे, त्या दृष्टीने आपण सर्व चॅप्टर घेणार आहे. तर राष्ट्रीय उत्पन्न हा आपला दुसरा चॅप्टर आहे. ज्या आधी आपण फर्स्ट व्हिडिओ बनवला होता, तो पण व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. त्याच्यानंतर आता आपण सुरुवात करूया राष्ट्रीय उत्पन्न या धड्याला. तर आपण बेसिक जे आहे ते कव्हर करणार आहे सर्वात पहिल्यांदा, आणि काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्यावरती फोकस करणार आहे, कारण का हा धडा खूप मोठा आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ देखील खूप जरा लेंदी होऊ शकतो. त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा. सर्व ज्या बाबतीत तुमच्या त्या सर्व कव्हर होतील राष्ट्रीय उत्पन्न या धड्याबाबत. तर सुरुवात करूया आपण. ब्रिटिश काळात भारतात अनेक तज्ज्ञांनी राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न केला होता. तर त्यामध्ये पहिली असतील ते दादाभाई नौरोजी यांनी 1867-68ला त्यांनी मोजण्याचा प्रयत्न केला होता. त्याचबरोबर त्याच्यानंतर फिंडले शिरास यांनी 1911मध्ये, त्यानंतर वाडिया आणि जोशी यांनी 1913मध्ये, तसेच डॉक्टर V.K.R.V. राव यांनी 1925 ते 29 आणि नंतर 1931 ते 32 या काळामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी प्रयत्न केला होता. तर ह्या गोष्टी ज्या आहेत या चार्टमध्ये आपण बघणार आहेत सविस्तर माहिती याची. तर पहिल्यांदा आपण थिअरी बघून घेऊया. त्याच्यानंतर दादाभाई नौरोजी यांनी 1867मध्ये भारताचे दरडोई उत्पन्न असेल ते 20 रुपये इतके सांगितले होते. 67-68ला 20 रुपये भारताचे दरडोई उत्पन्न होतं. तर तेच पुढे जाऊन 1911मध्ये फिंडले यांनी 49 रुपये सांगितले. तर त्यानंतर वाडिया आणि जोशी यांनी 1913मध्ये हे मोजले, त्यावेळी ते 44.30 रुपये इतके आढळले. त्याचबरोबर या तज्ज्ञांनी काय सांगितलं की कृषी क्षेत्रातील उत्पादन आणि गैर कृषी क्षेत्रातील उत्पादनाच्या विशिष्ट बाबीची मोजणी करून राष्ट्रीय उत्पन्न आणि दरडोई उत्पन्न काढण्याचा यांनी प्रयत्न केला होता. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा की कोणी जी आहे ती सर्वात पहिल्यांदा मोजणी केली होती किंवा किती भारताचे दरडोई उत्पन्न सापडले होते त्या काळामध्ये. तर त्याच्यानंतर आता आपण नेक्स्ट बघूया डॉक्टर V.K.R.V. राव यांच्याबाबत. डॉक्टर V.K.R.V. राव यांनी सर्वप्रथम राष्ट्रीय पद्धतीचा वापर केला होता. लक्षात ठेवा, राष्ट्रीय पद्धतीचा वापर केला होता त्यांनी उत्पन्नाची मोजणी करण्यासाठी. त्यांनी उत्पादनाची गणना आणि उत्पन्नाची गणना या दोन्ही पद्धतीचा संयुक्तिक वापर केला होता. डॉक्टर V.K.R.V. राव यांच्या पाहणीनुसार भारताचे दरडोई उत्पन्न 1925 ते 29 या काळामध्ये 76 रुपये इतके होते आणि नंतर ते 1931-32 या काळामध्ये ते 62 रुपये इतके झाले. तर ह्या गोष्टीत लक्षात ठेवा, सर्वप्रथम शास्त्रीय पद्धतीने ज्यांनी वापर केला होता त्यांचं नाव होतं डॉक्टर V.K.R.V. राव, आणि त्यांनी दोन गोष्टी लक्षात ठेवल्या. पहिली म्हणजे उत्पादनाची गणना आणि उत्पन्नाची गणना, या दोन गोष्टींचा आधार घेऊन त्यांनी राष्ट्रीय उत्पन्न जे आहे ते मोजले होते. त्यानंतर आता आपण नेक्स्ट बघूया. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने 1949मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समिती स्थापन केली. हा प्रश्न आला होता बघा, राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना कधी झाली होती. तर 1949 रोजी ऑगस्ट या महिन्यामध्ये भारत सरकारने राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना केली. प्रोफेसर P.C. महानलोबिस या समितीचे प्रमुख होते, तर प्रोफेसर D.R. गाडगीळ आणि V.K.R.V. राव या समितीचे सदस्य होते. तर त्यांनी 1951मध्ये पहिला रिपोर्ट जो आहे तो सादर केला होता आणि पहिला बनवला, आणि 1954मध्ये त्याचा अंतिम अहवाल काय आहे तो सादर केला होता. तर यामध्ये काय सांगितलं होतं, यामध्ये निष्कर्ष काय निघाले, तर 1950-51मध्ये राष्ट्रीय उत्पन्नात कृषी व संलग्न क्षेत्राचा वाटा जो आहे तो निम्म्याच्या जवळपास आहे. म्हणजे 50%च्या आसपास जे आहे ते माणसं कृषी क्षेत्राशी निगडीत आहेत. त्यानंतर 2 नंबरला काय, खाणकाम उत्पादन आणि हस्तव्यवसाय यांचा वाटा 1/6 पर्यंत आहे. तर द्वितीय क्षेत्र म्हणजे वाहतूक व दळणवळण तसेच वाणिज्याचा वाटा पण 1/6 पेक्षा थोडा जास्त आहे. सेवा क्षेत्राचा वाटा जो आहे तो 1/3 इतका आहे. तसेच निव्वळ देशांतर्गत उत्पन्नाचा शासकीय क्षेत्राचा वाटा हा 7.6% इतकाच आढळतो. तर या समितीच्या मते 1951 मधील पहिल्या अहवालानुसार 1948-49 मधील भारताचे राष्ट्रीय उत्पन्न होते ते 8,710 कोटी रुपये इतके होते. लक्षात ठेवा,
8,710 कोटी रुपयापासून जे सुरू झालेलं राष्ट्रीय उत्पन्न आहे ते आता कितीपर्यंत पोहोचलेले आहे, तर दरडोई उत्पन्न हे 255 रुपये इतके काढण्यात आले होते. परंतु समितीच्या 49 मधील अंतिम अहवालानुसार भारताचे राष्ट्रीय उत्पन्न हे जे होते 1948-49 मध्ये 8,750 कोटी रुपये इतके आढळले आणि 246.90 हे जे आहे ते दरडोई उत्पन्न सापडले होते. तर आता आपण काही गोष्टी बघायच्या आहेत यामध्ये, जसे की दादाभाई नौरोजी यांनी मोजणी केली होती ते वर्ष होते चार्टमध्ये बघा 1867-68. तसेच त्यावेळी राष्ट्रीय उत्पन्न त्यांनी काढलं होतं की 340 कोटी रुपये राष्ट्रीय उत्पन्न आहे आणि दरडोई उत्पन्न होते 20 रुपये. त्याच्यानंतर जी मोजणी केली वाडिया आणि जोशी यांनी, तर त्यामध्ये 1913 ते 1914 या वर्षी मोजणी केली होती. त्यानुसार 1,067 इतके राष्ट्रीय उत्पन्न होते आणि दरडोई उत्पन्न होते ते 44.30 रुपये. त्यानंतर VKR राव यांनी मोजण्याचा प्रयत्न केला 1931-32 साली, तर त्यावेळी राष्ट्रीय उत्पन्न 1,689 रुपये आणि दरडोई उत्पन्न 62 रुपये होते. आणि शेवटी जो अहवाल आला होता राष्ट्रीय उत्पन्न समितीचा, त्यांच्या मते 1948 ते 49 या वर्षामध्ये 8,650 कोटी रुपये राष्ट्रीय उत्पन्न आहे आणि दरडोई उत्पन्न जे आहे ते 246.90 तर हे जे आहे ते डॉक्टर PC महालनोबिस आहेत, राष्ट्रीय उत्पन्न समितीचे ते अध्यक्ष होते त्यावेळेचे. आता आपण पुढील मुद्द्याला बघूया. आता आपण महत्त्वाचा कन्सेप्ट बघणार आहे याच्यामध्ये की स्थूल देशांतर्गत उत्पादन, म्हणजेच त्याला दुसऱ्या भाषेत म्हणतो आपण GDP, स्थूल देशांतर्गत उत्पाद म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. आता हा जो कन्सेप्ट आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे, ज्यावरती प्रश्न आहे ते पडत असतात. आता आपण ह्या गोष्टी बघूया कन्सेप्ट काय आहे हा. सर्वात पहिल्यांदा त्यांनी काय उदाहरण दिलेले आहे, त्या उदाहरणानुसार आपण पण जाऊ म्हणजे सोपे पडेल. तर राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती शिकवण्यासाठी आपल्याला आधी वित्ताच्या प्रवाहाची संकल्पना समजून घ्यावी लागेल. आता हे त्यांनी सांगितलंय बघा, इथं एक त्यांनी फ्लो चार्ट दाखवलेला आहे. तर यामध्ये कुटुंब संस्था आहे, त्या कुटुंब संस्था या ठिकाणी तुम्ही बघू शकता, या ठिकाणी कुटुंब संस्था आहे. तर कुटुंब संस्था ह्यामध्ये काय येते, म्हणजेच देशातील व्यक्ती समूह किंवा कुटुंबे किंवा उद्योग संस्था किंवा त्याचबरोबर काही एकल भागीदारी कंपन्या असतील किंवा सहकारी उत्पादन संस्था असतील, तर या सर्वांचा जो आहे तो कुटुंब संस्था यामध्ये उल्लेख होतो. तर कुटुंब संस्था उद्योग संस्थांना जमीन, श्रम आणि भांडवल पुरवतात, हे बरोबर आहे. बदल्यात उद्योग संस्था कुटुंब संस्थांना खंड म्हणजे जमिनीच्या बदल्यामध्ये काही पैसे असतील, वेतन, श्रमाच्या बदल्यामध्ये देतात, त्याचबरोबर व्याज, नफा या गोष्टी देत असतात. तसेच उद्योग संस्था ज्या आहेत ते कुटुंब संस्थांना वस्तू व सेवा पण पुरवतात. त्याच बदल्यात कुटुंब संस्था ज्या आहेत संस्था उद्योग संस्थांना पैसे देत असतात, म्हणजे आपण खर्च करत असतो म्हणजे त्यांना पैसे देत असतो. तर यात आणखीन तिसरा घटक एक येतो, त्याचं नाव आहे वित्तीय संस्था म्हणजेच बँका. तर काय करतात, ह्या कुटुंब संस्था बँकांमध्ये बचती ठेवतात, बदल्यात बँका कुटुंब संस्थांना उपभोग्य कर्ज पुरवते. तसेच उद्योग संस्था ही बँकांमध्ये बचती ठेवत असतात, बदल्यात बँका त्या उद्योग संस्थांना कर्ज किंवा गुंतवणुकीसाठी कर्ज जे आहे ते पुरवत असतात. तर यात आणखीन एक चौथा घटक आहे तो म्हणजे सरकार. आता सरकार ज्या गोष्टी आहेत त्या विचारात घ्या. सरकार या ठिकाणी येत आहे बघा सर्वात वरती. तर सरकारचा ह्याच्यामध्ये काय भाग येतो तो आपण बघूया. तर सरकार काय करतं, कुटुंब संस्था शासनाला कर देतात, बदल्यात शासन कुटुंब संस्थांना विविध योजना किंवा अनुदाने पुरवत असते. त्याचबरोबर उद्योग संस्था ज्या आहेत त्या शासनाला कर देत असतात, बदल्यात शासन संस्था उद्योग संस्थांना अनुदाने तसेच वस्तू व सेवा पुरवतात. तसेच या चक्रामध्ये शेवटचा आणि पाचवा घटक आहे तो उर्वरित जग. तर कुटुंब संस्था ज्या आहेत त्या परदेशातून आयात किंवा निर्यात करत असतात, तसेच उद्योग संस्था वस्तू व सेवांची निर्यात करतात, बदल्यात ते पैसे मिळवतात. काही वेळा त्या परकीय गुंतवणुकीच्या आयात करतात व परकीय गुंतवणुकीही करतात. शासन किंवा बँका देखील भांडवलाची आयात निर्यात करत असतात. तर वित्ताचा हा प्रवाह आहे तो 5 महत्त्वाच्या घटकांमधून वाहत असतो, तो आपण बघितला. पहिला आहे कुटुंब संस्था, त्याचबरोबर त्यानंतर आहे वित्तीय संस्था असतील, सरकार असेल, त्याचबरोबर उद्योग संस्था असतील आणि उर्वरित जग. ह्या सर्व गोष्टी आहेत त्या अशा वस्तू व सेवांचे अनुदान होत असतं. ह्या चार्टमध्ये त्यांनी व्यवस्थित दाखवलेलं आहे आयात निर्यात कशी होत असते वस्तू व सेवांची. आता पुढे आपण कन्सेप्ट बघूया ह्याच्यामध्ये काय सांगायचं आहे ना. तर पहिल्यांदा आहे वित्त प्रवाहाचे सूक्ष्म अर्थशास्त्रीय प्रतिमान, मायक्रो इकॉनॉमिक्स मॉडेल. यामध्ये काय सांगितलं, यामध्ये उदाहरण दिलेलं आहे. वरील कुटुंब संस्था एक लक्षात घ्या, 2 घटक उचलून दाखवलेले आहेत त्याच्यामध्ये. रमेश जो आहे तो एक कुटुंब संस्थेमधील एक भाग आहे. तर अशोक बेकरी हा एक संस्था आहे, उद्योग संस्था आहे, तो ब्रेड विकत घेत असतो.
रमेश बेकरीतून समजा 20 रुपयाला ब्रेड विकत घेतोय. जर या अर्थव्यवस्थेत एवढाच व्यवहार झाला तर समजलं जाईल की अर्थव्यवस्थेचे एकूण उत्पन्न म्हणजे अशोक बेकरीनंच कमवलेलं उत्पन्न असणार आहे. म्हणजे टोटल कमवलेलं उत्पन्न जे असेल ते फक्त 20 रुपये इतकेच असेल. तर हा आकडा आपल्याला आणखीन 2 ठिकाणी दिसतोय. म्हणजेच काय, ब्रेडची किंमत जी आहे ती 20 रुपये. तसेच रमेशने केलेला खर्च पण किती आहे, 20 रुपये. म्हणजे एखाद्या अर्थव्यवस्थेचे उत्पादन मोजता येऊ शकते. कसं, तर संस्थांनी कमवलेले उत्पन्न म्हणजे त्या विक्रीने किती कमवले. तसेच वस्तू व सेवांचे मूल्य मोजले जाते, त्याला आपण उत्पादन पद्धत म्हणतो. आणि संस्थांनी केलेला खर्च मोजला जातो, त्याला खर्च पद्धत असे म्हणतात. तर ह्यामुळे आता महत्त्वाच्या गोष्टी आपण बघूया. तर राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी या 3 पद्धतीचा वापर केला जातो. पहिली आहे उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत आणि खर्च पद्धत. तर ह्या गोष्टी आपण सविस्तर आता बघूया. उत्पादन, उत्पन्न आणि खर्च पद्धत म्हणजे नेमकं काय. तर पहिल्यांदा येत आहे या ठिकाणी उत्पन्न पद्धत. उत्पन्न पद्धत म्हणजे काय, आता आपण सविस्तर त्याची माहिती घेऊया. उत्पन्न पद्धत, अशोक बेकरीच्या उत्पन्नात 20 रुपयाची भर पडली, बरोबर. तर ह्या संकल्पनेला काय म्हणतात, ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन. म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी व्हॅल्यू ॲड झाली, काय पैशांची भर पडली. तूर्त राष्ट्रीय उत्पन्नासाठी आपण GVA ही संकल्पना वापरणार, म्हणजे व्हॅल्यू ॲडिशन ही संकल्पना वापरणार आहे. अशोक बेकरीने 20 रुपयाचा नफा कमवला. आता खालील मार्गाने उत्पन्न कमवता येते. कोणते, एकतर असेल भाडे तत्वावरती देऊन, त्याचबरोबर वेतन ह्या टाईपने सुद्धा उत्पन्न कमवता येते. त्याचबरोबर व्याजाने आणि नफा मिळवून देखील आपण उत्पन्न कमवू शकतो. म्हणजेच ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन म्हणजेच काय, त्याच्यामध्ये रेंट येईल, त्याचबरोबर त्याच्यामध्ये वेतन येईल, व्याज येईल किंवा प्रॉफिट, या गोष्टी येऊ शकतात. तर उत्पन्न कमवता येणाऱ्या मार्गांची खालील पद्धतीने मांडणी करू शकतो आपण. पहिला आहे वेतन, तसेच संघटित क्षेत्रातील संस्थांच्या चालन अधिशेष म्हणजेच ऑपरेटिंग सरप्लस त्याला म्हणतो. तसेच मिक्स्ड इन्कम असेल किंवा संघटित क्षेत्रांचा घसारा असेल. तर ह्या गोष्टी सर्व येत असतात ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशनमध्ये. आता आपल्याला महत्त्वाचं बघायचं काय उत्पन्न पद्धतीमध्ये, की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका आर्थिक वर्षात, लक्षात ठेवा ही व्याख्या कितीतरी वेळा आलेली आहे. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका आर्थिक वर्षात देशांतर्गत संस्थांनी कमावलेले उत्पन्न होय. तर ह्यामध्ये एका आर्थिक वर्षामध्ये म्हणजे ही राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी कालावधी दर्शवतो. तसेच देशांतर्गत म्हणजे काय, देशाच्या भौगोलिक सीमेच्या आत असणाऱ्या सर्व संस्थांनी कमवलेले उत्पन्न यामध्ये विचारात घेतले जाते. तसेच एखादा परकीय व्यक्ती किंवा संस्था आपल्या देशात उत्पन्न कमावत असेल तर तेही आपल्या देशाच्या उत्पन्नामध्ये त्याचा विचार केला जातो. तसेच देशांतर्गत ही बाब जी आहे ती खूप भौगोलिक अशी बाब आहे. म्हणजे भौगोलिक सीमेच्या आतील प्रदेश, तसेच हवाई क्षेत्र असतील किंवा सागरी क्षेत्र देखील त्यामध्ये असतील, या सर्वांचा उल्लेख जो आहे तो देशांतर्गत या व्याख्येमध्ये केलेला आहे. तर ह्यामध्ये सर्व गोष्टी येतात, जसं की आपल्या देशाचे परदेशातील दूतावास असतील किंवा वाणिज्य दूतावास किंवा लष्करी आस्थापना देखील असतील. आता कमावलेले याचा मिनिंग काय, तर केवळ कमावलेलेच उत्पन्न विचारात घेतात असं नाही, न कमवता मिळालेले उत्पन्न देखील आहे. फॉर एक्झाम्पल काय, व्यक्तींना बेरोजगारी हप्ता भेटतो, तो देखील विचारात घेत नाहीत. तर ही झाली आपण उत्पन्न पद्धत बघितली. आता आपण उत्पादन पद्धतीमध्ये बघणार आहे. रुपये होते, या पद्धतीने देशातील उत्पादित वस्तू व सेवांचे मूल्य मोजता येते. तर ह्यामध्ये काय होतं, वस्तूचे मूल्य म्हणजे व्हॅल्यू ऑफ गुड्स, तसेच सेवांचे मूल्य विचारात घेतले जाते. तर ह्यामध्ये काय होतं, आंतरसंक्रामक वापरलेली मूल्य देखील वापरले जाते. म्हणजे आता यामध्ये बघूया आपण, तर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे यामध्ये काय आहे, तर एका आर्थिक वर्षात देशांतर्गत उत्पादित होणाऱ्या सर्व अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य होय. तर उत्पादन पद्धतीमध्ये आपण काय बघतोय, देशांतर्गत उत्पादित होणाऱ्या सर्व अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. तर ह्या व्याख्येमध्ये काय विचार केलेला आहे, तर उत्पादित म्हणजे दिलेल्या आर्थिक वर्षात उत्पादित झालेल्या वस्तू व सेवांचेच मूल्य विचारात घेतले जाते. म्हणजे एखादे घर या वर्षी बांधून विकले तर त्याचे मूल्य जे आहे ते गणले जाईल, परंतु 5 वर्षापूर्वी विकलेले घर असेल किंवा पुनर्विक्री होत असेल तर त्याचे मूल्य गणले जाणार नाही. तसेच अंतिमचा म्हणजे काय, अंतिम वस्तू व सेवांचेच मूल्य विचारात घेतले जाते. उदाहरणार्थ, जर गव्हापासून ब्रेड बनला असेल किंवा प्लायवूडपासून फर्निचर बनले असेल तर ब्रेड व फर्निचरची किंमत विचारात घेतात, गहू व प्लायवूडची विचारात घेतली जात नाही. त्यामुळे ह्या ज्या आहेत त्या वस्तू ज्या आहेत कन्सिडर केल्या जातात. त्यामुळे उत्पादन पद्धतीत वस्तू व सेवांचे मूल्यवर्धन मोजले जाते, म्हणजे व्हॅल्यू ॲडिशन जी आहे ती मोजली जात असते. आता ह्याच्यामध्ये मूल्य म्हणजे काय, तर अंतिम वस्तू व सेवांचे
संस्था अथवा प्रमाण विचारात घेत नाहीत तर त्याचे मूल्य विचारात घेतले जाते. आता लास्ट आपण पद्धत बघणार आहे ती खर्च पद्धत. खर्च पद्धतीमध्ये काय येतं तर समजा रमेशने 20 रुपये खर्च केला तर या पद्धतीमध्ये 2 प्रकारचे खर्च असतात. एक आहे उपभोग खर्च आणि दुसरा आहे गुंतवणूक खर्च. म्हणजे वरील सूत्र हे आपण वापरणार आहे कन्झम्पशन आणि इन्व्हेस्टमेंट. म्हणजे वरील सूत्र आपण विचारात घेऊन सूक्ष्म अर्थशास्त्रीय प्रतिमानानुसार मर्यादित जे आहे ते आपण यूज करणार आहे. 2च घटक कुटुंब संस्था आणि उद्योग संस्था विचारात घेऊया. तर यात सरकार आणि उर्वरित जग हे घटक वाढवले तर देशाच्या खर्चाचे स्वरूप बदलते. म्हणजे शासनाचा खर्च त्यामध्ये ॲड होईल. तसेच परकीय आणि देशी वस्तू आणि सेवा खरेदी करण्यासाठी केलेला उपभोग देखील ह्याच्यामध्ये असेल. त्यालाच आपण एक्सपोर्ट म्हणतो. तसेच आपल्या भारतीयांनी म्हणजे स्वकीयांनी परकीय वस्तू व सेवा खरेदी करण्यासाठी केलेला उपभोग खर्च म्हणजे ह्याला आपण इम्पोर्ट असे म्हणतो. तर इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट ह्या 2 गोष्टी ह्याच्यामध्ये येत असतात. तर ह्या व्याख्येनुसार खर्च पद्धतीच्या राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका आर्थिक वर्षात देशांतर्गत कुटुंब संस्थांनी, लक्षात ठेवा, देशांतर्गत कुटुंब संस्थांनी किंवा उद्योग संस्थांनी किंवा सरकारने केलेला खर्च आणि निव्वळ निर्यात मूल्य होय. लक्षात ठेवा ही व्याख्या जरा वेगळी आहे. कुटुंब संस्था असतील किंवा उद्योग संस्था असतील किंवा सरकारने केलेला जो खर्च असेल अंतिम आणि निव्वळ निर्यात मूल्य यांची टोटल असणार आहे त्याला आपण खर्च पद्धतीने काढलेले राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणणार आहे. तर ह्या गोष्टी काय आपल्याला या ठिकाणी ठळक गोष्टी समजत आहेत. त्यामध्ये पहिली गोष्ट जी आहे ती वरील सांगितल्याप्रमाणे उत्पादन पद्धतीमध्ये वस्तू व सेवांचे मूल्यवर्धन मोजले जाते. तर कारण उत्पादन पद्धतीने GDP मोजताना आंतरसंक्रमण वस्तूचे मूल्य वजा केले जाते जसं आपण मगाशी बघितलं. तर वरील तिन्ही पद्धतीपैकी उत्पादन पद्धत म्हणजे प्रोडक्ट मेथड ही अर्थव्यवस्थेतील क्षेत्राचे तुलनात्मक महत्त्व प्रकट करत असते. कारण या पद्धतीत वस्तूंचे मूल्य आणि सेवांचे मूल्य जे आहे ते मोजले जाते. तर वरील तिन्ही पद्धतीपैकी खर्च पद्धत ही उर्वरित जगाचा प्रभाव दर्शवित असल्याने खर्च पद्धतीने उत्पन्न मोजलेले त्रुटीविरहित असते. त्यामुळे ही पद्धत जी आहे ती वापरतात मोजण्यासाठी. तर या ठिकाणी आता आपण बघूया या ठिकाणी काय उदाहरण दिलेले तर आपण डायरेक्टली काही महत्त्वाच्या गोष्टी बघू. तर CSO संस्था जी आहे ती भारताचे उत्पन्न मोजताना वरील 2 पद्धतीचा वापर करतात. पहिले आहे उत्पादन आणि उत्पन्न ही संयुक्तपणे वापर केले जाते. तर राष्ट्रीय उत्पन्न समितीने सुचवल्याप्रमाणे भारतात उत्पादन व उत्पन्न पद्धतीचा अवलंब केला जात आहे. तर खर्च पद्धतीचा वापर जो आहे तो केला जात नाही. परंतु जानेवारी 2015 पासून NSO ही खर्च पद्धतीने मोजलेले आकडे देखील प्रकाशित करणे सुरू केलेलं आहे. तर राष्ट्रीय उत्पन्न जे आहे ते तिन्ही पद्धतीने देखील मोजता येतं आपल्याला. हे आपण ह्याच्यामध्ये शिकलो तिन्ही पद्धतीने. तर ह्यामध्ये आपण गोष्टी लक्षात ठेवू. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी पद्धती इथं दिलेल्या आहेत. त्याची व्याख्या जी आहे ती आपण मगाशी केलेली त्याच्यामध्ये सर्व व्याख्या ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. तुम्ही याचा स्क्रीनशॉट मारून ठेवू शकता. हे खूप भारी दिलेलं आहे समजून घेण्यासाठी या चार्टमध्ये. ह्या गोष्टी जरी तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुम्हाला पूर्ण कन्सेप्ट आहे तो समजून जाईल. आता आपण पुढचा जो घटक आहे तो बघणार आहे वित्त प्रवाहाचे बृहत आणि अर्थशास्त्रीय प्रतिमान म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक्स मॉडेल काय आहे याचं ते बघूया. तर ह्यामध्ये काही उदाहरण आहे स्टार्टिंगला समजून घेण्यासाठी. पहिला आहे कुटुंब संस्था आणि उद्योग संस्थाबरोबर आपण आता तिसरा घटक वाढूया तो म्हणजे सरकार. तर आपल्या उदाहरणामधील ब्रेडचे मूल्य जे होते विक्रीत असताना 20 रुपये राहते. परंतु रमेशला विक्री करताना सरकारी हस्तक्षेपामुळे 20 रुपये न देता 28 रुपये होते. कारण त्यावर सरकारचे जे असतील ते अप्रत्यक्ष कर किंवा सबसिडीचा परिणाम असल्यामुळे हा जो आहे दर तो 8 रुपयाने वाढला असेल. त्याच्यामध्ये काही घटक असतील जसं की GST असेल, उद्योगाची सबसिडी असेल, नोंदणी शुल्क वगैरे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या ॲड होत असतात सरकारच्या. तर तो कन्सेप्ट आता काय आहे आपण बघू. पहिला आहे घटक मूल्य किंमत. घटक मूल्य किंमत म्हणजे काय तर श्रम आणि भांडवल या मूलभूत घटकांच्या लागत मूल्याला घटक मूल्य असे म्हणतात. म्हणजे श्रम आणि भांडवल या सर्व मूलभूत घटकांच्या लागत मूल्याला घटक मूल्य म्हणतात. आपल्या उदाहरणामध्ये 20 रुपये घटक मूल्य किंमत होती. तसेच मूळ किंमत आता काय आहे तर अशोक बेकरीच्या ब्रेडवर सरकारने 6 रुपये नोंदणी शुल्क आकारले. त्यामुळे अशोक बेकरीने ब्रेडची किंमत 26 रुपये केली. तर सरकारने 2 रुपये उद्योग सबसिडी सवलत दिली. त्यामुळे अशोक ब्रेडने काय केलं 24 रुपये त्याची किंमत केली. परंतु 24 रुपये ही मूळ किंमत नाही, लक्षात ठेवा. मूळ किंमत किती होती घटक मूल्य किंमत 20 रुपये. पण सरकारी काय अंदाजामुळे ही किंमत वाढवून 24 रुपये झाली आहे. तर नोंदणी शुल्क हे उत्पादन करायचे उदाहरण आहे. उद्योग सबसिडी हे उत्पादन सबसिडीचे उदाहरण आहे.
ह्यामध्ये आपण चार्ट बघू शकतो की कसं त्यांनी सांगितलं आहे. आता ह्यामध्ये उत्पाद आणि उत्पादन पद्धत ह्याच्यामध्ये काही गोष्टी दिल्या आहेत. पहिले हे उत्पाद पद्धत आणि दुसरं आहे उत्पादन. तर ह्याच्यामध्ये सबसिडी कुठं असतील, अन्नावरती काही खतं असतील, इंधन, शेतकऱ्यांना दिली जाणारी व्याजदर सबसिडी असेल किंवा विमा असतील ह्या गोष्टींवर. तर कोणत्या गोष्टीवर कर आहे, उत्पादन शुल्क असेल, ह्या गोष्टीचा कर आहे. तसे विक्री कर, कर, सेवा कर, सीमा शुल्क, उत्पाद, GST, ह्या सर्व जो आहे तो कर एक्स्ट्रा ॲड केला जातो काही गोष्टींवरती. तसेच उत्पादन पद्धतीमध्ये रेल्वेला दिली जाणारी सबसिडी असेल किंवा कृषी सबसिडी असेल, लघु उद्योगांना असेल, महामंडळांना असेल, तर ह्यामध्ये देखील कर ॲड केला जातो. जसं की जमीन महसूल कर असेल, स्टॅम्प शुल्क असेल, नोंदणी शुल्क किंवा GST हा देखील ह्याच्यामध्ये ॲड केला जातो. आता आपण 3 नंबरचं बघणार आहे बाजार किंमत म्हणजे मार्केट प्राईस. आता या ब्रेडवर सरकारने 6 रुपये GST आकारला, त्यामुळे अशोक बेकरीने ह्याची किंमत जी आहे ती 30 रुपये केली. सरकारने 2 रुपये इंधन सबसिडी दिल्यामुळे ह्याची किंमत जी आहे ती फायनल 28 रुपये झाली. तर ह्या गोष्टीमुळं ह्याची जी आहे ती किंमत वाढत आहे. तर ह्यामध्ये काही गोष्टी महत्त्वाच्या आहे. दुसरं, GST जे आहे ती उत्पाद कराचे उदाहरण आहे. लक्षात ठेवा, GST उत्पाद कर आहे, तर इंधन सबसिडी हे उत्पाद सबसिडीचे उदाहरण आहे. तर ह्या तक्त्यामध्ये कर आणि उत्पाद सबसिडीची व्याख्या उदाहरणे दिलेली आहेत, ते आपण बघूया. तर ह्यामध्ये काय आहे, तर 20 रुपये जी होती ती घटक मूल्य किंमत होती, 24 रुपये मूळ किमतीनुसार झाली आणि 28 रुपये ही बाजार किमतीनुसार सरकारी हस्तक्षेपामुळे किंमत जी आहे ती वाढलेली आहे. तर ह्याच्यामध्ये काही सूत्र दिलेले आहेत ते आपण बघू. आता मग अशी आपण जसं बघितलं 28 रुपये किंमत होती, नंतर GSTमुळे किंवा सबसिडी इंधनामुळे ती कमी जास्त झाली होती. तर ह्यामुळे कशी व्हॅल्यू कमी जास्त होते हे सूत्रामध्ये दिलेलं आहे त्यांनी, हे तुम्ही बघू शकता. आपण उदाहरण बघितलं आहे वरती, त्यामुळे डबल एक्सप्लेन करणार नाही. तर यामध्ये 5वा घटक बघू. वरील 20 रुपये, 24 रुपये, 28 रुपये या किमती चालू किमतीला मोजलेल्या आहेत, म्हणजे करंट प्राईसला. म्हणून या किमतींना अनुदान चालू घटक मूल्य म्हणजे करंट फॅक्टर कॉस्ट प्राईस असे म्हटले जाते. चालू मूळ किंमत आणि चालू बाजार किंमत असे म्हटले जाते. तर चालू किमतीला मोजलेल्या राष्ट्रीय उत्पन्नाला नॉमिनल GDP असं म्हणतात. तुमच्या परीक्षेला हा प्रश्न आला होता की चालू किमतीला मोजलेल्या राष्ट्रीय उत्पन्नाला काय म्हणतात. चालू किमतीला मोजलेल्या राष्ट्रीय उत्पन्नाला नॉमिनल GDP असं म्हटलं जातं. ती त्रुटी आढळते ती म्हणजे महागाई. महागाई जी आहे ती याच्यामध्ये वाढत जात असते. उदाहरण समजा 2011-12मध्ये एका ब्रेडची घटक मूल्य किंमत 10 रुपये होती. 2017-18मध्ये महागाई वाढल्यामुळे याच ब्रेडची किंमत जी आहे ती 20 रुपये इतकी झाली, म्हणजे डबल झाली. तर राष्ट्रीय उत्पन्न मोजताना असे वाटेल की उत्पन्न 10 रुपयेवरून 20 रुपये झाले, परंतु ब्रेडचे उत्पादन तेवढेच आहे. ही त्रुटी महागाईमुळे निर्माण झाली आहे. ही त्रुटी दूर करण्यासाठी आपण आधारभूत वर्ष विचारात घेत असतो. लक्षात ठेवा, महागाईचा जो भाग आहे तो आपण विचारात घेण्यासाठी कितीने वाढली किंवा कमी झाली, तर साठी बेस इयर म्हणजे आधारभूत वर्ष ह्या वर्षाचा वापर करत असतो. तर आधारभूत वर्ष म्हणजे काय, आपल्या उदाहरणामध्ये आपण बघू, आधारभूत वर्षातील निर्देशांक 100 होता आणि तो आता 200 झाला आहे, म्हणजे 10 रुपयाचा ब्रेड 20 रुपये झाला. याचा अर्थ महागाई दुप्पट झाली. म्हणजे महागाई ही त्रुटी दूर करायची असेल तर आपल्या उदाहरणातील किमती निम्म्या केल्या पाहिजेत. म्हणजे आधारभूत वर्ष मानून नव्याने मांडलेल्या किमतींना स्थिर किमती असे म्हटले जाते. स्थिर किमतीला मोजलेल्या राष्ट्रीय उत्पन्नाला रिअल GDP असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, हा पण प्रश्न विचारला होता की स्थिर किमतीला मोजलेल्या राष्ट्रीय उत्पन्नाला काय म्हटले जाते, तर रिअल GDP म्हणजे जे आहे ते म्हटले जाते. आपण मग अशी नॉमिनल GDP हा देखील कन्सेप्ट जो आहे तो बघितला होता. तर ह्यामध्ये तुम्ही बघू शकता की वरील उदाहरणामध्ये कसं त्यांनी घटक मूल्य असेल किंवा मूळ किमतीनुसार, बाजार किमतीनुसार जे आहे ते चेंज होत राहतं. तर आपण 6 नंबरचा हे पॉईंट बघू. आधारभूत वर्ष ते चालू वर्षातील महागाई निर्देशांकातील बदलच्या गुणाकारास GDP डिफ्लेटर असं म्हणतात. तर जे आहे ते त्याला काय आहे, नॉमिनल GDP भागिले रिअल GDP गुणिले 100 हे जे आहे ते आधारभूत वर्ष आणि GDP डिफ्लेटर हे म्हणजे स्थूल देशांतर उत्पादन भाजक हे मोजण्यासाठी हे सूत्र वापरलं जातं. तर ह्याच्यामध्ये आता आपण गोष्ट काय महत्त्वाची बघूया. एक ह्याच्यामध्ये आहे जानेवारी 2015 पासून राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या नवीन पद्धतीचा अवलंब करण्यात आला. तर या पद्धतीमध्ये यापूर्वी स्थिर घटक मूल्य किमतीला मोजले जायचे. मोजलेला GVA हा प्रधान GDP म्हणून गणला जायचा. पण आता स्थिर किमतीला मोजलेला जो GVA असेल म्हणजे ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन ही प्रधान GDP म्हणून गणली जाते. तर याचा परिणाम काय झाला, अप्रत्यक्ष कराच्या बेरजेमुळे
जे आकडे असायचे, जे जास्त आकडे भरायचे, त्यामुळे भारताचा GDP जो आहे तो जास्त भरतो. परंतु नवीन इंटरनॅशनल मॉनिटरिंग फंड व आंतरराष्ट्रीय पद्धतीचा जे आहे ते वापर केल्याने आपण आता ॲक्युरेट आकडे जे ते फाइंड आउट करू शकतो. तर आधारभूत वर्ष 2004-5 ऐवजी 2011-12 हे स्वीकारण्यात आले. तसेच याचा परिणाम काय झाला तर GDPचे आकडे सुधारित झाले. तसंच क्षेत्रीय GDP रचना, कृषी, उद्योग, सेवा यासाठी स्थिर घटक मूल्य किमतीला जे आहे ते मोजल्या, त्यामुळे त्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित मोजल्या गेल्या. आता क्षेत्रीय GDPसाठी स्थिर मूळ किमतीला मोजलेला GVA जो आहे तो विचारात घेतला जातो. याचा परिणाम जो आहे तो उत्पाद कर आणि उत्पादन सबसिडीवरती झालेला आहे. तर ह्या गोष्टी आपण बघूया. ह्याच्यामध्ये नवीन पद्धत कोणती आहे तर प्रधान GDP याच्यासाठी काय याआधी काय होता तर कॉन्स्टंट फॅक्टर प्राईजला मोजला जायचा. त्यानंतर 2015 पासून तो मार्केट प्राईजला मोजला जातो. तर यामुळे काय झालं, GDP जो आहे तो भारताचा जास्त भरला. आधारभूत वर्ष कोणतं 2004 ते बदलून काय झालं 2011-12 आणि त्याच्यामुळे काय झाले आकडे सुधारले. तसेच आकड्यांचे संकलन कोण करते, उद्योग क्षेत्रासाठी RBI असेल, वित्तीय व्यवहार देखील RBI असते, किंवा अप्रत्यक्ष कर असेल तो फक्त केंद्र व राज्याचे कर विभाग जे आहे ते बघत असतात. त्याच्यामध्ये विक्री कर असेल किंवा सेवा कर असेल. त्यामुळे काय होतं, अचूक माहिती मिळण्यास गोळा करण्यास मदत होते. आता ह्या गोष्टी आहेत काय त्यांनी दिलेल्या आहेत, महत्त्वाच्या नाहीत आपल्याला, तरी पण आपण काय गोष्टी ह्यामधील महत्त्वाच्या बघू. आता भारतीय राष्ट्रीय उत्पादन समितीची व्याख्या म्हणजे उत्पन्न समितीची व्याख्या, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे विशिष्ट कालावधीत अर्थव्यवस्थेत उत्पादित केलेल्या व दुहेरी मोजणी टाळून मोजलेल्या वस्तू व सेवांचे मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. तर भारतामध्ये आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च असते. त्यामुळे मोजणी वर्ष देखील जे आहे ते दर्शवले जाते. GDP मोजल्यामुळे GDPचे आकडे तसेच डॉलरमध्ये प्रकाशित केले जातात. तर यासाठी कृषी, उद्योग आणि जे आहे सेवा क्षेत्राचा वेगवेगळा आकडा जो आहे तो प्रदर्शित केला जातो. तर सुरुवातीला या रिअल GDP अर्थव्यवस्थेचे खरे उत्पादन दर्शवते. आधारभूत वर्ष महत्त्वाचे खरे मानण्यासाठी आधारभूत वर्ष पहिले जे होते ते 1948-49 हे ठरवण्यात आले होते. नंतर 2010 मध्ये अभिजित सेन गुप्ता समितीच्या शिफारसीनुसार 2004-5 हे आधारभूत वर्ष स्वीकारण्यात आले. तसेच 2015 मध्ये के सुंदरम समितीच्या शिफारसीनुसार 2011-12 हे नवीन आधारभूत वर्ष जे आहे ते स्वीकारण्यात आले होते. त्यामुळे ही जी व्हॅल्यू जी आहे ती आता 2011-12च्या के सुंदरम समितीच्या शिफारसीनुसार ठरवली जात असते. तर आर्थिक वर्षाचा आपण काही कन्सेप्ट बघणार आहे महत्त्वाच्या. 1867 पूर्वी भारतामध्ये 1 मे ते 30 एप्रिल हे आर्थिक वर्ष असे, परंतु 1867 पासून ते 1 एप्रिल 31 मार्च पर्यंत असे ठरवण्यात आले होते. त्यामुळे ते आता देखील 1 एप्रिल ते 31 मार्च आहे. आर्थिक वर्षात बदल करावा काय यासाठी भारत सरकारने 1984ला LK समिती स्थापन केली होती. तर या समितीनुसार नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम लक्षात घेऊन त्यांनी 1 जानेवारी ते 31 डिसेंबर ही शिफारस केली होती. परंतु आर्थिक वर्ष बदलून होणारे फायदे जे होते ते नगण्य होते. त्यामुळे जी आहे ती आधीचीच पद्धत सरकारने चालू ठेवली. मात्र 6 जुलै 2016ला भारत सरकारने पुन्हा अशी समिती स्थापन केली. त्यामध्ये माजी मुख्य सल्लागार होते डॉक्टर शंकर आचार्य, त्याचबरोबर चंद्रशेखर होते, PV रामन आणि राजीव गुप्ता सदस्य होते. यांनी काय सांगितलं होतं की 28 डिसेंबर 2016 त्यांनी सांगितले होते की याचे फायदे किंवा तोटे काय आहेत आर्थिक वर्षाचे. तर वित्त मंत्रालयाने अद्याप जो आहे तो अहवाल प्रसारित केला नाही. त्यामुळे आर्थिक वर्ष जे आहे ते ॲज इट इज राहिलेलं आहे. आता तुम्ही या चार्टमध्ये बघू शकता 1 जानेवारी ते 31 डिसेंबर जे आहे आर्थिक वर्ष रशियाचे असेल, चीन, त्याचबरोबर भरपूर इथे कंट्री दिलेले आहेत त्यांचे आहे. पण 1 एप्रिल ते 31 मार्च कुणाचे आहे, भारत असेल, त्याचबरोबर इंग्लंड असेल, कॅनडा या देशांचे आहे. तर अमेरिकेसारख्या देशाचे जे आहे आर्थिक वर्ष 1 ऑक्टोबर ते 30 सप्टेंबर इतके ठरवलेले आहे. आता GDPचे काही महत्त्वाचे आपण कन्सेप्ट बघणार आहे. GDPचे महत्त्व. GDPमुळे अर्थव्यवस्थेचे उत्पादन समजते, उत्पादन कामगिरी समजते किंवा खर्चाची ही प्रवृत्ती समजते. GDP एखाद्या अर्थव्यवस्थेची एकूण अंतर्गत सामर्थ्य दर्शवते. तसेच या रेलचालीच्या गतीमुळे GDP जो आहे तो कळत असतो. भारत सरकारला या गतीचे लक्ष काढता किंवा आखता येते ते साध्य करण्यासाठी धोरण राबवत असतात. GDPमुळे मात्र अर्थव्यवस्थेवर संख्यात्मक आकलन होते, गुणात्मक नाही. लक्षात ठेवा, संख्यात्मक आकलन होते म्हणजे आपण पुढे गोष्ट बघणार आहे काय होतं ते. तर ह्यामध्ये GDP दिलेला आहे त्यांनी 2014 पासून 2021 पर्यंत कसा फरक झालेला आहे याचा.
तर आपण ह्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन दिलं आहे, मी तुम्हाला चार्टमध्ये सांगतो. 2014-15 रोजी जो GDP होता तो 7.4% इतका होता. पुढे जाऊन तो 8% इतका झाला, परत 8.3% इतका. हळूहळू जो आहे तो बघा तुम्ही कोविडच्या काळामध्ये तो -7.3% इतका घसरलेला आहे, इकॉनॉमिक सर्वे 2021-22च्या नुसार. परंतु कोविडच्या नंतर लगेच त्यांनी रिकव्हरी घेऊन जो आहे तो 9.2% किंवा 8.7% इतकी 2021-22 साली रिकव्हरी केलेली आहे. तर ह्याच्यामुळे GDP जो आहे तो आपला वृद्धी दर कायम दरवर्षी जो आहे तो वाढत आहे. आता GDPची गणना जी आहे ती केली होती, त्यामध्ये आपण चार्ट बघू शकता. एकाच वर्षी जो आहे 2020-21ला GDP निगेटिव्ह होता, -6.6 इतका. तर सर्वाधिक GDP जो असेल तो आपला 2021-22 या साली 8.7% इतका ठरलेला आहे. तर ही माहितीच ह्याच्यामध्ये दिलेली आहे सर्व, ती तुम्हाला आता मी चार्टमध्ये एक्सप्लेन केली. त्याच्यानंतर आता आपण पुढील बघूया, क्षेत्रीय स्थूल देशांतर्गत उत्पाद म्हणजे सेक्टोरियल GDP काय आहे. आता आपण पुढील बघणार आहे सेक्टोरियल GDP. आता ह्यामध्ये आपण काय गोष्टी बघू. अर्थव्यवस्थेतील आर्थिक क्रियांच्या विभागणी खालील क्षेत्रामध्ये केली आहे. पहिला आहे प्राथमिक क्षेत्र. प्राथमिक क्षेत्रामध्ये या क्षेत्रात त्या आर्थिक क्रिया मोडतात ज्या नैसर्गिक स्रोतावरती ठरलेले आहेत. नैसर्गिक स्रोतापासून उत्पादन घेतले जातात अशा गोष्टी सर्व प्राथमिक क्षेत्रामध्ये मोडतात. त्यामध्ये त्यामध्ये काय असेल, कृषी क्षेत्र व त्याच्या संलग्न क्षेत्र जे आहे ते अशी सर्व क्षेत्र यामध्ये मोडत असतात. कृषी असेल, पशुपालन, वने व वन्य उत्पादन आदी या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या प्राथमिक क्षेत्रामध्ये मोडत असतात. प्राथमिक क्षेत्रानंतर आता आपण पुढे जाऊया द्वितीय क्षेत्र. द्वितीय क्षेत्र म्हणजे काय, त्याला सेकंडरी सेक्टर म्हणतो. या क्षेत्रामध्ये आर्थिक क्रिया मोडतात. जसं की यामध्ये नैसर्गिक उत्पादनाचे रूपांतर जे आहे ते इतर उत्पादनामध्ये केले जाते. या क्षेत्राला उद्योग क्षेत्र असे म्हणतात. तर यामध्ये काय येतं, अन्नधान्य व अन्नावरील प्रक्रिया करून किंवा साठवणूक करून बनवलेल्या शीतद्रव्य, दारू, कापड, वस्त्र, बूट, बॅग, फर्निचर, कापड असेल, छपाई असेल, खते, रसायने वगैरे या सर्व गोष्टी आहेत त्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असतील, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या द्वितीय क्षेत्रामध्ये मोडत असतात. तर तृतीय क्षेत्रामध्ये काय आहे, तर या क्षेत्रामध्ये आर्थिक क्रिया मोडतात. म्हणजे काय, तर ज्या प्राथमिक आणि द्वितीय क्षेत्रातील आर्थिक क्रियांना पूरक असतात या क्षेत्राला सेवा क्षेत्र असे म्हणतात. सेवा क्षेत्राची परिपूर्ण अशी व्याख्या नसल्यामुळे हे साधारणतः प्राथमिक आणि द्वितीय क्षेत्रावर सुटलेल्या क्रियांचा समावेश सेवा क्षेत्रामध्ये जो आहे तो केला जातो. सेवा क्षेत्रानंतर आणखीन पण क्षेत्र आहेत जी खूप महत्त्वाची आहेत. त्याचबरोबर आता ह्यामध्ये काय, सेवा क्षेत्राचे वर्गीकरण 4 गटामध्ये केले आहे. पहिला असेल वितरण सेवा. आपण एक एक करून बघू. वितरण म्हणजे काय, त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट सर्व्हिस असतील, काय वाहतूक, मानवी दळणवळण असेल किंवा किरकोळ व्यापार यामध्ये केला जातो. दुसरे आहे व्यावसायिक सेवा. म्हणजे काही वित्तीय सेवा पुरवल्या जातात, विमा पुरवला जातो, तसेच माहिती तंत्रज्ञान, रिटेल इस्टेट या सर्व ज्या आहेत त्या व्यावसायिक बिझनेस सर्व्हिस आहेत. त्यानंतर ग्राहक सेवा म्हणजे आरोग्य सेवा असतील, शिक्षण सेवा असतील, त्यामध्ये रेस्टॉरंट वगैरे या सर्व यामध्ये पुरवले जातात. ना नफा सेवा म्हणजे नॉन प्रॉफिट सर्व्हिसेस. त्याच्यामध्ये लोक प्रशासन असेल, संरक्षण, डिफेन्स सेक्टर, त्याचबरोबर संघटना असतील, काही मंदिरे, लोकसेवा करणाऱ्या संस्था असतील, या सर्व ना नफा सेवा यामध्ये येतात. तर आता तृतीय क्षेत्र हे महत्त्वाचं आहे. तृतीय क्षेत्रामध्ये कोणत्या गोष्टी येतात, तर चतुर्थक. तृतीय क्षेत्र आपण बघितलं. चतुर्थ क्षेत्रामध्ये माहिती आधारित सेवांचा समावेश होतो. म्हणजे काय, माहिती व्यवस्थापन, त्याचबरोबर मार्गदर्शन, कन्सल्टन्सी म्हणतो त्याला आपण, संख्याशास्त्र, संशोधन असेल, विकास किंवा माहिती तंत्रज्ञान यासारख्या सेवांचा तृतीय क्षेत्रामध्ये चतुर्थ क्षेत्रामध्ये जो आहे तो वापर होत असतो. त्यामुळे चतुर्थ क्षेत्र जे आहे ते माहिती आधारित सेवांचा ह्याच्यामध्ये समावेश होतो. पंचम क्षेत्र. पंचम क्षेत्र म्हणजे बौद्धिक संपदा वापरून आधारित असलेले सेवा क्षेत्र. तर ह्याच्यामध्ये नवीन कल्पना असतील, नवीन तंत्रज्ञान, नवीन शोध या शास्त्रज्ञांनी, उच्च व्यावसायिकांनी दिलेल्या सेवा असतील त्या पंचम क्षेत्रामध्ये मोडतात. तर यामध्ये 2008 पासून ISIC ही जी संस्था आहे ती चौथी सुधारित पद्धत अवलंबण्यात आली. यामध्ये जी आहे ती मोजण्यात येते पंचम क्षेत्र काय आहेत. तर भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजणे व संबंधित आकडे प्रकाशित करण्याचे काम ही NSO म्हणजे NSO CSO करत असते. NSO वर सांगितलेले ISIC चौथी सुधारित पद्धत अवलंबत असली तरी ढोबळमानाने हे वर्गीकरण कसे करते ते वरील तक्त्यामध्ये दाखवलेलं आहे. तर या आधारामध्ये जो आहे तो GDP आपला ठरत असतो. तर NSO जे आहे त्या संस्थेनुसार 2022च्या अहवालामध्ये भारताचा GDP जो होता तो 2021-22 मध्ये 136 लाख
8.1 कोटी होता, तो 21-22 वृद्धी दर 8.1% राहिला. तर ह्यामध्ये कृषी क्षेत्राचा वाटा जो होता तो 3.3% होता, तो 21-22 जो आहे तो 3% झाला. तसेच उद्योग क्षेत्राचा -3.3 होता, तो वाढून 2021-22 कोविड-19 मध्ये झाल्यानंतर तो 10.3% इतका झाला. तसेच सेवा क्षेत्राचा पण -7 होता, तो 8.4% इतका राहिलेला आहे. तर ह्यामध्ये त्यांनी एक चार्ट काढून दाखवलेला आहे बघा, पाई चार्ट. ह्याच्यामध्ये त्यांनी सर्व गोष्टी ते दाखवलेले आहे. तर ही तुम्हाला आकडेवारी विचारू शकतात. 2021-22 एकूण GDP मध्ये कृषी क्षेत्राचा जो होता 15.5%, उद्योग क्षेत्राचा 30.8% आणि सेवा क्षेत्राचा वाटा 53% इतका झालेला आहे. आता आपण पुढील जो कन्सेप्ट आहे महत्वाचा तो बघणार आहे, GNP. त्याला आपण स्थूल राष्ट्रीय उत्पाद देखील म्हणत असतो. स्थूल राष्ट्रीय उत्पाद म्हणजे देशांतर्गत, डोमेस्टिक ऐवजी ते राष्ट्रीय असा शब्द वापरला आहे. म्हणजे नॅशनल इन्कम त्याला आपण म्हणतो. राष्ट्रीय या शब्दात भौगोलिक सीमेच्या आत कमवण्याऐवजी देशाच्या नागरिकांनी, लक्षात ठेवा, देशाच्या नागरिकांनी कमावलेले उत्पन्न अभिप्रेत आहे. म्हणजे देशाच्या नागरिकांनी परदेशात कमवलेले उत्पन्न देखील यामध्ये ऍड केले जाते. उदाहरण बघू. समजा स्वकीयांनी परदेशात कमवलेले उत्पन्न X असेल, तर परकीयांनी या देशामध्ये कमवलेले उत्पन्न M असेल. तर GNP म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पाद काय दर्शवतो, तर आपल्या देशामध्ये कमवलेले जे आहे बघा, GNP म्हणजे काय, GDP मध्ये ऍड करायचं काय, स्वकीयांनी परदेशात कमवलेले उत्पन्न आणि त्यातून वजा करायचं की परकीयांनी आपल्या देशामध्ये येऊन कमवलेले उत्पन्न. आणि हे सर्व जर कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला GNP मिळतो. त्याला आपण राष्ट्रीय उत्पाद, स्थूल राष्ट्रीय उत्पाद असे म्हणत असतो. तर X काय आहे याच्यामध्ये, X म्हणजे देशाच्या आयात निर्यातीत, व्यापार शेष असेल, व्याज प्राप्ती असेल किंवा परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी मायदेशी पाठवलेले उत्पन्न असेल. तर M म्हणजे काय, निर्यात आयातीतील तफावत, म्हणजेच परकीयांनी आपल्या देशातून त्यांच्या देशामध्ये पाठवलेले उत्पन्न ह्याच्यामध्ये केले जाते. X - M म्हणजे या दोघांची वजाबाकी करायची, म्हणजे निव्वळ उत्पन्न संपत्ती, परदेशातून कमावलेली निव्वळ उत्पन्न संपत्ती किंवा परदेशातून कमावलेले निव्वळ उत्पन्न घटक यामध्ये घेतले जातात. याचा अर्थ आहे GDP आणि GNP मध्ये परदेशातून कमवलेल्या निव्वळ उत्पन्नाचा फरक जो आहे तो ऍड केला जातो. तर ह्यामध्ये जर X आणि M जास्त असेल तर काय होतं ते त्यांनी दिलेलं आहे, एक्सप्लेन केलेलं आहे. तर ह्या तुम्ही गोष्टी बघा, सिंपल आहे, सांगण्यासारखं नाही. तर यामध्ये सांगतो, GNP मोजल्यामुळे अर्थव्यवस्थेच्या बहिर्गत शक्तीचे आकलन होते. तर GNP मुळे अर्थव्यवस्थेचे गुणात्मक आकलन जे आहे ते होत असते. तर GNP आणि GDP यामध्ये मोजण्याची व्याख्या जी आहे त्याच्यामध्ये काय केलेली आहे, आकलन म्हणजे संख्यात्मक आणि गुणात्मक GNI नुसार होते. तर मोजपट्टी काय, राष्ट्रीय, ह्यामध्ये आंतरराष्ट्रीय असेल. हा चार्ट एकदा बघून घ्या, खूप महत्वाचा आहे. ह्याच्यामध्ये सर्व जे आहे ते एक्सप्लेन केलेलं आहे. त्यानंतर आपण पुढील बघूया आता निव्वळ राष्ट्रीय उत्पाद, त्याला आपण NNP असं म्हणतो, म्हणजे नेट नॅशनल प्रोडक्ट. हे समजण्यासाठी तुम्हाला GNP माहित पाहिजे. GDP वरून आपण GNP काढला, तसेच आपण देशांतर्गत ऐवजी राष्ट्रीय शब्द वापरला. तर GNP वरून आपण आता NNP म्हणजे ढोबळ, म्हणजे ग्रॉस ऐवजी आता नेट म्हणजे निव्वळ शब्द वापरणार आहोत. निव्वळ म्हणजे एखाद्या आर्थिक क्रियेतून बाकी राहिलेले उत्पन्न. समजा आता उदाहरण घेऊ, एक शिवणयंत्र आहे, एका वर्षात कपडे शिवून 5,000 रुपये मिळत असतील, तर 5,000 रुपये हे जे आहे ते ढोबळ उत्पन्न होईल. पण एका वर्षात शिवणयंत्रात 2,000 रुपयाची झीज झाली असेल, तर इतकी झीज होत असेल तर भरून काढण्यासाठी 2,000 रुपये लागत असतात. तर हा खर्च उत्पन्नातून वजा केला जातो, म्हणजे 3,000 रुपये जे असणार आहे ते शेवटी शिल्लक राहिलेले निव्वळ उत्पन्न असणार आहे. म्हणजे 3,000 रुपये जो आहे तो प्रॉफिट असणार आहे झीज होऊन राहिलेला. तर प्रत्येक वर्षामध्ये काय होतं, उत्पन्नाच्या स्त्रोतामध्ये विशेष झीज होत असते. याला आपण काय म्हणतो, घसारा म्हणतो. तुम्हाला विचारलेला आहे प्रश्न, घसारा म्हणजे काय. तर दरवर्षी जे आहे ते उत्पन्नाच्या गोष्टीमध्ये काय होते, झीज होत राहते, त्याला आपण घसारा असे म्हणत असतो. तर पुढे बघू आपण GNP वरून NNP काढायचा कसा, तर ह्यामधून काय केलं जातं, घसारा जो आहे तो वजा केला जातो GNP मधून. मग आपल्याला नेट इन्कम जी आहे ती राष्ट्राची मिळत असते. तर निव्वळ उत्पन्न काढल्यामुळे एखाद्या देशाला उत्पन्न मिळवण्यासाठी किती खर्च करावा लागतो याचा अंदाज आहे तो मिळत असतो. त्याच्यानंतर आपण आता बघू निव्वळ देशांतर्गत उत्पाद म्हणजे नेट डोमेस्टिक प्रोडक्ट. तर यामध्ये काय होतं, GDP मधून घसारा वजा केला तर आपल्याला नेट डोमेस्टिक प्रोडक्ट मिळतो. म्हणजे NDP म्हणजे काय, GDP वजा घसारा, म्हणजे GDP - D.
आता आपण पुढील बघणार आहे दरडोई उत्पन्न. हा खूप महत्त्वाचा आहे, ज्यावरती जे आहे ते प्रश्न विचारत असतात. दरडोई उत्पन्न कसे मोजले जाते ते म्हणजे डोके. पर कॅपिटा इन्कम म्हणजे प्रत्येक व्यक्तीची सरासरी उत्पन्न यामध्ये जे आहे ते विचारात घेतले जाते. राष्ट्रीय उत्पन्नाला लोकसंख्येने भाग दिला तर आपल्याला दरडोई उत्पन्न मिळत असते. दरडोई उत्पन्न म्हणजे देशातील लोकांचे सरासरी उत्पन्न होय, म्हणजे ॲव्हरेज इन्कम त्याला आपण म्हणतो. तर हे जे आहे ते 4 संकल्पना याच्यामध्ये आहेत. पहिली असेल GDP पर कॅपिटा, GNP, NNP आणि NDP पर कॅपिटा. आता यामध्ये GDP पर कॅपिटा म्हणजे काय आपण बघूया. GDP भागिले पॉप्युलेशन, देशाचा जो GDP आहे तो काढला जातो आणि त्याला आपली लोकसंख्या असेल त्यानं भागले जाते. त्यानुसार आपल्याला जी आहे ती GDP पर कॅपिटा मिळत असते. यामुळे राष्ट्रीय उत्पादन भागीदार किती आहे ते कळतात. तसेच GDP समाधानकारक असला परंतु लोकसंख्या जर भरमसाठ असली तर दरडोई उत्पन्न जे आहे ते कमी भरत असते, जसं की भारतासारख्या देशामध्ये होतं. सरासरी उत्पन्न आणि सीमांत उत्पन्न, समजा एका अर्थव्यवस्थेत रामलाल आणि श्यामलाल हे दोन आहेत, त्यांचे उत्पन्न अनुक्रमे 500 आणि 1000 रुपये इतके. तर या दोघांचे सरासरी उत्पन्न जर काढले तर 750 रुपये वाढते. तर यामध्ये 500 अधिक 1000 भागिले 2 केलं तर त्यामुळे ते उत्तर मिळालं. तर मार्जिनल इन्कम त्यांची किती असेल तर या दोघांमधील फरक, तर हा फरक कितीचा आहे, 500 रुपयेचा आहे. म्हणजे एखाद्या अर्थव्यवस्थेमध्ये दरडोई उत्पन्न म्हणजे सरासरी उत्पन्न होय, सीमांत उत्पन्न नव्हे. तर ही काढण्याची पद्धत आहे. या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकून जी आहे ती काढली जाते. तसेच आता वैयक्तिक उत्पन्न आणि जे आहे ते कसं काढलं जातं. एखाद्या देशातील व्यक्तीचे वैयक्तिक उत्पन्न म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न आहे का, तर ही गोष्ट आपल्याला 2 गोष्टींमध्ये सांगणार आहे. राष्ट्रीय उत्पन्नात केवळ कमावलेलेच उत्पन्न जे आहे ते मोजले जाते. परंतु एखाद्या बेरोजगाराला मिळणारा बेरोजगार हप्ता असेल किंवा कमावले नसल्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नात मोजला जाणार नाही, परंतु वैयक्तिक उत्पन्नामध्ये मोजला जातो. तसेच हे उत्पन्न म्हणजे न कमवता मिळालेले उत्पन्न असते. त्याच्यामुळे सरकारने काही नरेगा योजना दिलेल्या असतील, बेरोजगारी हप्ता, तसेच राष्ट्रीय वृद्धांसाठी पेन्शन योजना असतील, त्याचबरोबर सामाजिक सुरक्षा देयक असतील, जननी सुरक्षा योजना असतील, या सर्व गोष्टींचा जो आहे तो PF असेल, या सर्व गोष्टींचा ह्याच्यामध्ये येत असतो, उल्लेख येत असतो. आता यामध्ये काय होतंय तर बघा, GDP चालू बाजार किमतीऐवजी स्थिर बाजार किमतीला मोजल्यामुळे आपण चलनवाढ जी आहे ही त्रुटी काढू शकतो. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे आता 6 गोष्टी. तसेच GDP पेक्षा GNP मोजल्यामुळे आपण स्वकीयांनी की परकीयांनी कमवलेल्या ज्या त्रुटी आहेत त्या काढू शकतो. तसेच GNP ऐवजी जर आपण NNP मोजला तर यामुळे आपण घसारा ही त्रुटी भरून काढू शकतो. तसेच NNP ऐवजी NNP पेक्षा NNP दरडोई उत्पन्न मोजल्यामुळे आपण लोकसंख्या ही त्रुटी भरून काढू शकतो. तसेच GDP हा ढोबळ निर्देशांक असून NNP दरडोई उत्पन्न हा आर्थिक विकास दर्शवणारा तुलनेने उच्च निर्देशांक आहे. ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. राज्यसेवेच्या परीक्षेला डायरेक्टली असे सेंटेन्स आहेत ते पडत असतात, त्यामुळे या गोष्टी तुम्ही बघा. आता आपण बघणार आहे हरित स्थूल देशांतर्गत उत्पादन, म्हणजे त्याला आपण ग्रीन GDP असं म्हणतो. आता यामध्ये आर्थिक वाढ होत असताना नैसर्गिक स्रोत देखील संपत जातात व पर्यावरणाचा ऱ्हास होत जातो. तर या ऱ्हासामुळे राष्ट्रीय उत्पादन शाश्वत राहू शकत नाही. म्हणजे शाश्वत विकास हे तत्व अवलंबण्यात स्रोत जे आहे ते पर्यावरण विचारात घेतले जाते. तर यासाठी ग्रीन GDP मोजावा लागतो. 1990च्या दशकामध्ये जागतिक संस्थांनी विविध विकास निर्देशांक विकसित केले, त्यामुळे एक जे आहे ती याच्यामध्ये ग्रीन GDP जी आहे ती विचारात घेतली जाते. तर ह्यामध्ये काय झाले, ग्रीन GDP म्हणजे काय तर ग्रीन GDP संकल्पनेत स्त्रोतांची हानी आणि पर्यावरणाचा ऱ्हास ह्या गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. अर्थात स्त्रोतांची हानी आणि पर्यावरणाचा ऱ्हास मोजणे अत्यंत कठीण आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये काय सूत्र आहेत, वने व वन्य संपत्ती यासारखी पर्यावरणीय भांडवल पूर्ववत करण्यासाठी लागणारा खर्च, त्याचबरोबर त्यातून वजा काय केलं जातं, पाणी, वायू, जमीन प्रदूषणावरती मात करण्यासाठी परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी लागणारा खर्च याच्यामध्ये ॲड केला जातो. आता 2006 मध्ये जे आहे ते चीनने ग्रीन GDP पहिल्यांदा मोजण्याचा प्रयत्न केला होता. तर ह्या पाहणीनुसार GDP मध्ये त्यांना 3% घट जी आहे ती जाणवली, परंतु 2007 मध्ये चीनने ही मोजणं थांबवलं. 1990च्या काळामध्ये CSOने या पद्धतीची आकडेवारी गोळा करण्यासाठी एक फ्रेमवर्क बनवला होता. तर त्यानुसार नैसर्गिक स्रोताची आकडेवारी मोजण्यासाठी हा पहिला प्रयोग जो आहे तो गोवा या राज्यामध्ये झाला. त्यानंतर 8 राज्यामध्ये हे अहवाल प्रकाशित झाले. तर ह्या पाहणीचा जो अहवाल आहे तो डॉक्टर किरीट पारिख समितीने सादर केला होता.
शेवटी अखेर 2015 भारताला ग्रीन GDP मोजता येईल का याचा शोध करण्यासाठी पार्थ दासगुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली एक तज्ज्ञ गट तयार केला आणि त्यांनी सांगितलं होतं की GDP जो आहे ग्रीन GDP ही संकल्पना काहीशी अपूर्ण असून आर्थिक वाढ मोजण्यासाठी यापेक्षाही विस्तृत संकल्पना वापरली जाऊ शकते. या शिफारस या गटाने केली होती. त्यामुळे जो आहे तो ग्रीन GDP मोजण्यात आला नव्हता. तसेच दासगुप्ता समितीच्या काही शिफारसी याच्यामध्ये काही त्या घेतल्या होत्या. आता यामध्ये सांख्यिकी विभाग आणि कार्यक्रम कार्यान्वयन विभागाच्या एकत्रीकरणानुसार 1999ला सांख्यिकी व कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालय स्थापन करण्यात आले. यामध्ये राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय म्हणजे त्याला आपण नॅशनल स्टॅटिस्टिक ऑफिस असे म्हणतो, तर हे सुरू करण्यात आले होते. तर यामध्ये काय झालं होतं, याआधी राष्ट्रीय महत्त्वाच्या सांख्यिकी जबाबदारी जी होती ती या कार्यालयावर टाकण्यात आली होती. आधीच्या CSO आणि NSSOच्या विलगीकरणापासून 2019 पासून NSO हे कार्यालय कार्यरत झाले. पुढे 2000 डॉक्टर C रंगराजन समितीने असे विलगीकरण करून संसदेला एक जबाबदार असणारी यंत्रणा उभारण्यामध्ये शिफारस केली होती. शेवटी CSO आणि NSSO आता ऑर्गनायझेशन न राहता NSO अंतर्गत कार्यरत असणारे ऑफिस कम ब्रांच असे राहिलेले आहे. म्हणजे ह्यामध्ये या सर्व ज्या आहेत त्या गोष्टी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयामध्ये CSO आणि NSO ह्या दोन गोष्टी देखील येत असतात. आता केंद्रीय सांख्यिकी कार्यालय यामध्ये सेंट्रल स्टॅटिस्टिक ऑर्गनायझेशन किंवा सेंट्रल स्टॅटिस्टिक ऑफिस जे आहे कार्यालय याची स्थापना 1951 करण्यात आली होती. विविध केंद्रीय मंत्रालय व राज्य शासनामध्ये सांख्यिकीय समन्वय राखण्याचा उद्देश होता. याचे मुख्यालय जे आहे ते नवी दिल्ली येथे असून नवी दिल्ली येथे एक संगणक क्षेत्र केंद्र आहे आणि कोलकाता येथे एक औद्योगिक सांख्यिकी केंद्र आहे. यांची कार्य काय आहे CSOचे, तर सांख्यिकी संबंधित क्रियामध्ये समन्वय साधणे, तसेच सांख्यिकी मानक तयार करणे, राष्ट्रीय लेखे तयार करणे, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचे काम CSO करत असते. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे. वार्षिक औद्योगिक पाहणी तसेच आर्थिक गणना देखील ही संस्था जी आहे ती करत असते. तसेच ग्राहक निर्देशांक, औद्योगिक उत्पादन निर्देशांक ही ठरवत असते. त्याच्यानंतर आता दुसरी गोष्ट आहे महत्त्वाचं, राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय म्हणजे NSSO, नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस. तर यानुसार आर्थिक व सामाजिक नियोजन आखण्यासाठी नियोजनातील धोरणे आखण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर नमुना सर्वेक्षण करण्यासाठी 1950 NSOची स्थापना करण्यात आली. NSSO ही 1970 त्याची पुनर्रचना करण्यात आली. त्याच्या अंतर्गत 4 विभाग कार्यरत आहेत. तर पहिला आहे सर्वे डिझाईन, तुम्हाला हे विचारणार नाहीत पण लक्षात ठेवा, SDRD सर्वे डिझाईन अँड रिसर्च. त्यानंतर फील्ड ऑपरेशन, त्याच्यानंतर डेटा प्रोसेसिंग डिव्हिजन आणि कोऑर्डिनेशन अँड पब्लिकेशन डिव्हिजन. या सर्व ज्या आहेत त्या 4 संस्था ह्याच्यामध्ये येतात. तर हा विभाग सर्वेक्षण हा अंक प्रसारित करत असतो. वर्षातून 2दा जो आहे तो हा अंक येत असतो. तर ह्याद्वारे नमुना सर्वेक्षणाद्वारे देशातील आर्थिक, सामाजिक, जनसांख्यिकीय, औद्योगिक आणि कृषी संबंधित भरवशाची व सातत्यपूर्ण आकडेवारी जी आहे ती गोळा केली जाते. हा NSSOचा प्रमुख उद्देश असतो. त्याबरोबर आता NSSOचं झालं, तसेच काही गोष्टी पण बघू. तेजीमध्ये रोजगार निर्मिती होते, बेरोजगारी जी आहे ती कमी होते. ह्या गोष्टी पण महत्त्वाच्या आहेत. तसेच पैशाचा पुरवठा स्थिर राहिल्यास व्याजदर वाढतात, सरकारला चांगला कर महसूल देखील मिळतो आणि सरकारला रोजगार निर्मितीवर जास्त खर्च करावा लागत नाही. तसेच सरकारी तिजोरीवरील ताण कमी होतो आणि देशाची उत्पन्न पातळी वाढल्यामुळे निर्यात वाढते, आयात कमी होते आणि परकीय खात्यावर आवक निर्माण होते, म्हणून चलनांचे मूल्य जे आहे ते सुधारत असते. तर आता आपण शेवटचा ह्याच्यानंतरचा कन्सेप्ट बघणार आहे घसरण म्हणजे रिसेशन त्याला म्हणतो. 2 तिमाहीपेक्षा जास्त कालावधीसाठी GDP मध्ये मध्यम स्वरूपाची घट होत असते आणि चलन घट जर होत असेल तर त्या अवस्थेला घसरण म्हणजे रिसेशन किंवा प्रतिसरण असे म्हणतात. अर्थव्यवस्थेतील उत्पन्न, मागणी, पुरवठा या सतत बदल होत असल्यामुळे घसरण अवस्था पुन्हा पुन्हा उद्भवू शकते. तर घसरण अवस्थेमध्ये उत्पादन घटते, त्यामुळे काय होतं, अल्पकालीन बेरोजगारी निर्माण होते, तसेच व्याजदर कमी होतात तथा कमी करावे लागतात. सरकारला जो आहे तो खर्च वाढवावा लागत असल्यामुळे सरकारवरील कर्ज जे आहे ते वाढत असते. तसेच आता काही चक्र येत असतात, मंदी आणि तेजीचे चक्र येत असतात.
ते बघू आपण. मंदी म्हणजे काय? GDP मध्ये लक्षणीय आणि दीर्घकालीन घट झाली म्हणजे दीर्घकालीन चलन घट आणि बेसुमार चलन वाढ असेल तर त्या अवस्थेला मंदी असे म्हणतात. त्याला डिप्रेशन असे म्हणतो आपण. तर मंदी अवस्थेमध्ये जे आहे ते 5 ते 7 वर्षानंतर एखादी मंदीची चक्र जे आहे ते येत असते. तर ग्रेट डिप्रेशन कधी आलं होतं? 1929 मध्ये हे चक्र आलं होतं. तर मंदीमध्ये सरकारचे राजकोषीय आणि मध्यवर्ती बँकेचे चलनविषयक उपाय जे आहेत ते निष्प्रभ होत जातात. मंदीमध्ये काय होतं? GDP जो आहे तो पण देखील कमी होत जातो. आता तेजी, मंदी आणि घसरण वगैरे काय या कन्सेप्ट ह्या चार्टमध्ये तेजी, घसरण असेल, मंदी असेल किंवा रिकव्हरी कशी होत असते. ह्याचा अर्थ काय आहे? तेजी म्हणजे GDP मध्ये चलनवाढ होते, घसरण म्हणजे चलन घट होते आणि मंदीमध्ये बेसुमार चलनवाढ किंवा चलन घट होत असते. ही दीर्घकालीन घट असते. तसेच रिकव्हरी ही होत असते पैशांची, वृद्धी दरामध्ये GDPच्या वाढ होत असते. वारंवारता जी आहे ती जी पुन्हा पुन्हा होते, घसरण पण मंदी जी आहे ती दीर्घ काळानंतर येते. तर ह्याच्यावरती उपाय काय आहे? घसरणावरती उपाय करता येत नाही. सेम मंदीसाठी पण उपाय करता येत नाही. तर लक्षणीय परिणाम जे आहे ते आपण मगाशी बघितल्यासारखं रोजगार निर्मितीवरती काय होतो, तिजोरीवरती काय होतो, सरकारच्या आयात निर्यातीवरती काय होतो. तर ह्या सर्व गोष्टी याच्यामध्ये डिसाईड करतात. तर हा जो व्हिडिओ होता तो राष्ट्रीय उत्पन्न या चॅप्टरच्या रिलेटेड होता. आता आपण पुढील जो चॅप्टर आहे तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे. याच्या आधीचा चॅप्टर जर तुम्ही बघितला नसाल तर तो बघून घ्या. त्याची लिंक मी इथं कमेंट आणि डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. ह्या पुस्तकाची लिंक देखील कमेंटमध्ये देत आहे मी, तिथून तुम्ही हे करून घेऊ शकता, विकत घेऊ शकता. तसेच टेलिग्राम चॅनल जो असेल, टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तिथून तुम्ही या चॅप्टरच्या क्विज आणि PDF जी आहे ती घेऊ शकता. त्यामुळे टेलिग्राम